पगारवाढ तसेच अन्य मागण्यांना घेऊन एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या काही संघटनांच्या कृती समितीने 3 सप्टेंबरपासून धरणे आंदोलनाची घोषणा केली होती। याच पार्श्वभूमीवर राज्यव्यापी धरणे आणि बेमुदत काम बंदची हाक देण्यात आली आहे। त्यामुळे बऱ्याचशा एसटी आगारांवर याचा परिणाम झाल्याचं दिसून आलं। अमरावती विभागाच्या 8 आगारांपैकी 5 डेपोंचं कामकाज सध्या सुरळीत चालू असून इतर 3 आगारांच्या कामकाजावर याचा परिणाम झाल्याचं दिसून आलं, ज्यापैकी अमरावती, दर्यापूर आणि चांदूर रेल्वेच्या डेपोमधील काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या। आजच्या संपूर्ण जिल्ह्यातील 274 फेऱ्यांपैकी 61 फेऱ्या सध्या रद्द झाल्या आहेत, ज्यामुळे प्रवाशांची बरीचशी गैरसोय पाहायला मिळाली। एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या या आंदोलनामुळे प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय झाल्याचं दिसून आलं। याबद्दल कर्मचाऱ्यांशी बोलून तसेच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी विचारविनिमय करून प्रवाशांची गैरसोय कशी होणार नाही तसेच फेऱ्या कशा प्रकारे नियमित करता येतील याबद्दल अमरावती विभागाचे विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांनी अधिक माहिती दिली। नमस्कार, मी निलेश बेलसरे, विभाग नियंत्रक एसटी महामंडळ अमरावती। माहिती देतो की दिनांक 3/9/24 रोजी एसटी महामंडळातील काही संघटनांनी संयुक्त कृती समितीद्वारे धरणे आंदोलनाचा नोटीस दिलेला होता। त्या अनुषंगाने सर्व खबरदारी अमरावती विभागात घेण्यात आलेली होती। या विभागात एकूण 8 डेपो आहेत, त्यापैकी 5 डेपो पूर्णतः सुरू आहेत आणि 3 डेपोमध्ये काही प्रमाणात रद्द झालेला आहे। या 3 डेपोमध्ये अमरावती, दर्यापूर आणि चांदूर रेल्वे डेपोचा समावेश आहे। तर या डेपोला जे कर्मचारी आपल्या कामावर अनुपस्थित आहेत त्यांना साधारणतः कामावर येण्याबाबतचे सर्व प्रयत्न आमचे डिव्हिजनचे कर्मचारी करतात आहे, डेपोचे कर्मचारी करतात आहे। यामध्ये काही प्रवाशांची गैरसोय निश्चितच आहे, यामध्ये काही दुमत नाही। तरीसुद्धा आज पोळ्याचा सण असल्याने प्रवासी वर्दळसुद्धा कमी आहे। आतापर्यंत 274 पैकी 61 फेऱ्या आमच्या रद्द झालेल्या आहेत आणि आम्ही या संपूर्ण दिवसभरात रद्द फेऱ्या कमीत कमी कशा होतील या दृष्टीने नियोजन करण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्याचप्रमाणे जे कृती समितीचे पदाधिकारी आहेत त्यांनाही आम्ही प्रवाशांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने प्रयत्न म्हणजे त्यांना प्रोत्साहित करून कामगिरीवर येण्याबाबत सूचना देण्यात येत आहे। सर, अमरावती आगारात गेल्या सकाळपासून जवळपास 3 तास झाले नागपूर, अकोला, चांदूर बाजार इकडे जाणारे प्रवासी तात्काळ बसलेले आहेत आणि हा संप बेमुदत आहे असं म्हणतात। नक्कीच याबाबत वरिष्ठ कार्यालयास माहिती देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे अमरावती स्टँडमधून फक्त अमरावती डेपोच नाही तर इतरही आगाराच्या बऱ्याचशा फेऱ्या असतात। प्रवासी गर्दी बघून आम्ही नक्कीच जादा ऑपरेशन करून या प्रवाशांना त्यांच्या निश्चित स्थळापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील। आपल्या कृती समितीचं सर मुख्यमंत्र्यांशी काही बोलणं झालं आहे का या संदर्भात? संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकारचे धरणे आंदोलनाचा कार्यक्रम सुरू असल्याचं आमच्या माहितीत आहे। वरिष्ठ प्रशासनाला वेळोवेळी याबाबत अवगत करणं सुरू आहे आणि पुढील निर्देश आल्यानंतर आम्ही नक्कीच या पदाधिकाऱ्यांनाही याबाबत अवगत करू। पगारवाढ देण्यात यावी हा एक मुख्य मागणी आहे, याच्या व्यतिरिक्त अजून काही मागण्या आहेत सर? साधारणतः 8 ते 9 मागण्या त्यांच्या आहेत, त्यामध्ये पगारवाढ हा एक मुद्दा आहे। शासन स्तरावरती सर्वांना सारखा पगार हा एक मुद्दा आहे। मध्यंतरी जी दिलेली वाढ होती त्यामध्ये सरसकट 5,000 रुपये देण्यात यावं, अशा काही प्रमुख मागण्या आहेत। तर त्या मागण्यासंदर्भात या सर्व प्रशासकीय धोरणात्मक बाबी असल्याने याबाबत मला भाष्य करणं जरा कठीण आहे। उद्या मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली आहे सर, जर त्या बैठकीत काही तोडगा निघाला नाही तर आता गणेशोत्सवाच्या तोंडावर हा संप कुठपर्यंत जाईल सर? नक्कीच यामध्ये प्रवाशांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने प्रशासनसुद्धा काळजी घेत आहे आणि याचीच एक बाब म्हणून शासन स्तराने सुद्धा उद्या संध्याकाळी 7 वाजता बैठक त्यांची आयोजित करण्याचं आमच्या ऐकण्यात आहे। त्यामुळं नक्कीच याच्यामध्ये तोडगा निघून काही सकारात्मक बाबी लवकरच पुढे येतील आणि प्रवाशांची गैरसोय टाळेल असा आम्हाला आशावाद आहे। नमस्कार, मी अतुल चव्हाण, मंडल न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मंडळी, एस टी कर्मचारी यांनी आज संप पुकारलेला आहे आणि राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना, एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावं या प्रमुख मागणीसह अन्यही काही यांच्या मागण्या आहेत। या मागण्यांना घेऊन त्यांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे, हा संप पुकारला आहे आणि हा बेमुदत संप असणार आहे असं इथल्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। अमरावती आगारात आज सध्या आपण उभा आहोत, इथे आपल्यासोबत कर्मचारी आहेत, महामंडळाचे अधिकारी आहेत, त्यांच्याशी जरा बोलूया, त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, नेमका हा संप कशासाठी आपण पुकारलेला आहात ते जरा थोडक्यात सांगा। आजचा आमचा जो हा धरणे आंदोलन आणि या धरणे आंदोलनाचं रूपांतर आता संपूर्ण कर्मचाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर बंदच्या स्वरूपात केलेलं आहे। एक प्रकारे सर्व एस टी कर्मचाऱ्यांचा उद्रेक आहे तो याच्यासाठी
खरं तर ही वेळ राज्य सरकारनं आज आमच्यावर आणली. जी आमच्या 2016पासूनच्या न्याय हक्काच्या प्रलंबित मागण्या ह्या सर्व पेंडिंग आहेत आणि त्याच्यासाठी वेळोवेळी आम्ही पाठपुरावा केला. बैठक झाली, माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतली आणि 20 तारखेला कायमस्वरूपी तोडगा आम्ही तुमचा काढून तुम्हाला न्याय देऊ असं आम्हाला आश्वासित केलेलं होतं. त्यामुळे मागचं आंदोलन आम्ही मागं घेतलं, तूर्त स्थगित केलं. परंतु 3 तारीखचा अल्टिमेटम, आजचा अल्टिमेटम दिल्याच्यानंतर आजपर्यंत सुद्धा त्यांनी कोणत्याही आमच्या मागण्याची दखल न घेतल्यामुळे आज संपूर्ण राज्यभर मोठ्या प्रमाणात एस टी कर्मचाऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. एस टी कर्मचारी इमान इतबारी आपली सेवा करतो. रोज 60 लाख प्रवाशांना त्यांच्या सुरक्षित ठिकाणी नेण्याचं काम एस टी महामंडळातील कर्मचारी करतात. परंतु हाच घटक नेहमीपासून उपेक्षित राहिलेला आहे आणि हे किती दिवस चालणार आहे. समोर इलेक्शन आहे आणि एस टी कर्मचाऱ्यांना अंगावर घेणं हे काही इतकं सोपं नाही. त्याचे अनेक अनुभव शासनाला या अगोदरसुद्धा आलेला आहे. त्यामुळे आमची आता नम्र विनंती शासनाला अशी राहील की आम्ही काही वेगळं मागत नाही. जे आमच्या न्याय हक्काचं आम्ही तेच मागणं तुम्हाला मागतो आहे, ते तुम्ही एकदा आमचं व्यवस्थित करून द्यावं आणि तुमचा झेंडा आम्ही आमच्या खांद्यावर घेऊन मिरू हाही शब्द एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही तुम्हाला देतो. परंतु आमच्या इतक्या वर्षाच्या असलेल्या सर्व मागण्या मान्य करून एस टी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा ही आपल्या चॅनलमार्फत आमची राज्य शासनाला विनंती आहे. अन्यथा संघर्ष अटळ आहे. हे बेमुदत धरणे उपोषण असंच कंटिन्यू राहील. संपूर्ण राज्यभर याचा उद्रेक आहे. अमरावती विभागात सुद्धा प्रचंड प्रमाणात अमरावती विभाग बंद आहे. जे थोड्याफार प्रमाणात आमचे काही सहकारी राजकारण या कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनाही राजकारणाच्याच पद्धतीने आम्ही उत्तर देऊ हा सुद्धा इशारा यामार्फत आम्ही तुम्हाला देतो. करिता आपणास विनंती आहे की आपण सर्व आमच्या ज्या रास्त मागण्या त्या मान्य कराव्या ही विनंती. 2018मध्ये तुम्ही असाच एक संप पुकारला होता जो राज्यव्यापी संप होता, ज्यावेळी कर्मचारी संघटनांनी त्या सहभाग घेतला नव्हता. आता किती कर्मचारी संघटना तुमच्या या संपात सहभागी होत आहेत? मागच्या वेळेसुद्धा सर्व कर्मचाऱ्यांची संघटनेची कृती समिती केलेली होती, परंतु त्या कृती समितीला गालबोट लावत काही लोकांनी त्याचं राजकारण केलं, भांडवल केलं. संपूर्ण एस टी कर्मचाऱ्यांची एकी ही एका चुकीच्या दिशेनं चुकीच्या नेतृत्वानं नेऊन त्याचा सगळा उद्रेक केला. आजही कर्मचारी त्या पद्धतीचं सगळं भोगतो आहे आणि फक्त एस टीच्या कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा फायदा घ्यायचा आणि आपल्या राजकीय पोळ्या शेकाच्या जे काम ज्या लोकांनी केलं त्याचं नाव घेण्याची माझी इच्छा नाही. आपल्या सर्वांना ते माहिती आहे. त्या चुकीच्या नेतृत्वामुळे आज जे एस टी कर्मचाऱ्यांचं नुकसान झालं ते परत न हो आणि या माध्यमातून राज्य शासनालाही हे दाखवून द्यायचं आहे की एस टी कर्मचाऱ्यांची एकी अबाधित होती आहे आणि ती शेवटपर्यंत राहील. आम्ही आमच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरल्याच्या नंतर संपूर्ण राज्य बंद करण्याची ताकद आमच्यात आहे आणि आज ते आम्ही करून दाखवलेलं आहे. तो चुकीचा संप चुकीच्या नेतृत्वात होता, त्यातून कर्मचाऱ्यांचं नुकसान झालं. ही कर्मचाऱ्यांच्यासाठी कृती समिती एकवटलेली आहे. यातून 100% कर्मचाऱ्यांचा फायदा होईल आणि फायदा झाल्याच्या नंतर या शासनाचा झेंडा आम्ही आमच्या खांद्यावर घेऊन मिरू हे सुद्धा तुम्हाला सांगतो. पुनश्च एकदा तुमच्या माध्यमातून विनंती करतो की आमच्या न्याय हक्काच्या मागण्या आपण पूर्ण करून एस टी कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा ही विनंती. रोज आम्ही 60 लाखाच्या वर प्रवाशांना योग्य पद्धतीनं सेवा देतो, इमानदारीने सेवा देतो. आजही एकटी लेडीजसुद्धा आमच्या बसमध्ये बसल्याच्या नंतर तिला ही शाश्वती असते की आपण एस टीच्या गाडीत सुरक्षित आपल्या घरापर्यंत पोचतो. आजही प्रवाशांना त्रास द्यायचा आमचा कोणता नेमका उद्देश नाही, परंतु लाडकी बहीण आहे, लाडका भाऊ आहे, बाकी सगळ्या स्कीम राबवता येतात, बाकी सर्व डिपार्टमेंटना सगळं काही देता येते. आमच्या जे मागण्या आहे, ज्या रास्त मागण्या, आम्ही काही वेगळं राज्य सरकारी करे मागितलेलं नाही. आमच्या ज्या पेंडिंग मागण्या आहेत त्या तुम्ही फक्त मान्य करून आम्हाला दिलासा द्या. प्रवासी आमचे दैवत आहे, प्रवासी आमचं दैवत म्हणून आम्ही काम करतो. प्रवासी जनतेला त्रास व्हा आमची कोणती इच्छा नाही, परंतु नाईलाजाने सरकारने आमच्यावर वेळ आणली आहे म्हणून आम्हाला हे करणं भाग पडत आहे. आणि आता गौरी गणपतीचा सण आहे, 6000 गाड्या गौरी गणपतीसाठी बुक आहे. अमरावती जिल्ह्यातूनही गाड्या बुक आहे. आमची अशी इच्छा आहे लवकरात लवकर यातून तोडगा काढून प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी. प्रवाशांची गैरसोय एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीने होत नाही. प्रवाशांची गैरसोय करण्याची वेळ राज्य शासनाने आमच्यावर आणली. त्यामुळे आम्हाला आमची अशी विनंती आहे की अशी गैरसोय प्रवाशांची गैरसोय टाळून आमच्या मागण्या मान्य कराव्या, जेणेकरून आमची मनस्थिती काम करायची चांगली राहील, प्रवाशांची गैरसोय टाळेल. पण त्यावेळेस तुम्हाला पगारवाढ देण्यात आली होती असं म्हणतात, पण काही कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की तशाच मागण्या अजून त्या तशाच पेंडिंग आहेत म्हणून हा संप करताय. आता तुमच्या चॅनलमार्फत आम्ही तुम्हाला सांगतो, अघोषित पगारवाढ केली, त्यात 2500, 4000, 5000ची सरसकट वाढ करून दिली. त्यात सिनियर ज्युनियरचा कुठलाही त्यांनी निकष पाळले नाही आणि न्याय हक्काने मान्य असणारा
हा DAचा फरक गेल्या काही वर्षापासून आमचा पेंडिंग आहे, तो सुद्धा शासनाने आम्हाला देत नाही. कोर्टाने आदेश दिल्याच्या नंतर सुद्धा त्या आदेशाला जुमानत शासन नाही. अशा अनेक 2016पासूनच्या आपल्या आर्थिक मागण्या आमच्या पेंडिंग आहेत आणि याच न्याय हक्काच्या मागणीसाठी आम्ही लढतो आहे. आम्ही राज्य शासनाला त्यांच्या तिजोरीतून काहीही वेगळं किंवा असं चुकीचं कोणतीही गोष्ट मागितलेली नाही. ज्या आमच्या रास्त मागण्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या आहेत त्या एकदाचं मिटून ST कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा इतकीच आमची डिमांड आहे किंवा इच्छा आहे. कितने कर्मचारी आपके हड़ताल में हैं? अमरावती विभागात आता जवळपास 2300 कर्मचारी कार्यरत आहे. पैकी जवळपास 2100-2200 लोक या कृती समितीच्या संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून आंदोलनात सहभागी आहे. काही लोक आहे जे चुकीचे आमचेच काही सहकारी त्यांना चुकीचा निगेटिव्ह पसरवतात, ते सुद्धा आज संध्याकाळपासून किंवा उद्यापासून आमच्यासोबत आषाढी एकादशीच्या काळात 36 कोटींनी ST महामंडळ फायद्यात आलेलं आहे. राज्य शासनानं ज्या स्कीम लागू केल्या त्याच्यातून सुद्धा ST महामंडळ फायद्यात आहे आणि आमचा कर्मचारी इमान इतबारी सेवा देतो. असं असताना सुद्धा आमचा कर्मचारीच उपेक्षित राहतो. मग राज्य परिवहन महामंडळ जर फायद्यात येत असेल तर कर्मचाऱ्यांना त्याचा न्याय हक्काचं दिलं पाहिजे. हे सुद्धा आमची प्रशासनालाही मागणी आहे, शासनालाही मागणी आहे. ती आपल्यामार्फत आमची पुनश्च एकदा विनंती आहे की ती लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी. ST महामंडळ टॅक्समुळे घाटात असतोय म्हणताय, नेमकं काय त्याचं कारण आहे? ST महामंडळाला प्रवासी टॅक्स म्हणून 17.5% टॅक्स सरकारला द्यावा लागतो. त्यामुळं तिकीटमध्येही वाढ होते आणि 17.5% टॅक्स आणि डिझेलवर टॅक्स असे 51% टॅक्स आपलं टॅक्समध्ये जाते. STचं जे उत्पन्न आहे त्यामुळे घाट्यात येऊ शकते. अमरावती आगाराचे मॅनेजर पवन देशमुख आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आज दिवसभरात अमरावतीतल्या किती फेऱ्या झाल्या, नेमकं संपाच्या संदर्भात काय घडामोडी घडल्या. सर नमस्कार, मी डेपो मॅनेजर अमरावती 1. सकाळी 9 वाजेपर्यंत आपल्या 16 नियते होते. 16 नियत्यापैकी 13 नियते गेली आहेत आणि 9 नंतर आपले सर्व फेऱ्या थांबलेल्या आहेत आणि आमचे प्रयत्न चालू आहेत की आमच्या फेऱ्या सगळ्या निघतील. आता कामाचा प्रतिसाद पाहता, लोकांचा प्रतिसाद पाहता काही तोडगा निघण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. निघाल्यास आम्ही आमच्या फेऱ्या सर्वत्व मार्गी लावू. परंतु सर, कर्मचारी तर मागण्यांवर अडलेले आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत फेऱ्या निघणार कशा तुमच्या? मुख्यमंत्री साहेबांचं पत्र आहे की उद्या सह्याद्रींवर त्यांनी बैठक ठेवलेली आहे 7 वाजता संध्याकाळी. तर त्या अनुषंगाने आमचे आहे की बाबा बैठक होईपर्यंत जे आमचे नियते आहे ते सुरळीतपणे चालू ठेवण्याचे आमचे प्रयत्न चालू आहे. मंडळी, हे सगळे प्रवासी सकाळपासून इथे उभे आहेत. कोणाला शिराळ्याला जायचं आहे, कोणाला चांदूर बाजारला जायचं आहे, कोणाला नव्या अकोल्याला जायचं आहे, पण इथे एकही बस नाही. तेव्हा त्यांच्या नेमक्या व्यथा काय आपण जाणून घेऊया. दादा, किती वेळ झाला उभ्या आहात इथे? आम्ही तर 2-3 घंट्यापासून 2-3 तास झाले. 2-3 कुठे जायचं आहे? आम्हाला चांदूर बाजारला चांदूर बाजारला जायचं आहे. आता बसचा संप आहे, बस येणार नाही आहे. बरोबर, संप आहे म्हणतात. तर मग तुम्ही नेमकं काय करणार आता वाट बघितली 1-2 तासापासून. आता ॲटोनं वगैरे दुसरं साधण्यानं जाऊ. हां, आवश्यक आहे सर. काका, कुठल्या कामासाठी इथे आला होतात? मी दवाखान्यासाठी चालू होतो साहेब. हां, आता घरी जायचं होतं पण आता गाडीच नाही आहे तर बसलो इथं. दवाखान्यासाठी ते आले होते पण घरी जायचं आहे, त्यांना गाडी नाही आहे, इथे बसले आहे. अशा वेळी खाजगी वाहनांचा त्यांना आधार घ्यावा लागणार आहे, ज्यामुळे अनेकांना ते परवडणारं नसतं. पण अशा वेळी हा त्रास त्यांना सहन करावा लागतो. अशा अनेक गोष्टींवर परिणाम होत असतो. दादा, किती वेळ झाले इथे बसले आहात? सर 2-3 घंटे झाले मला. 2-3 तास झाले. कुठे जायचं आहे? दर्यापूरला जायचं आहे. कुठल्या कामासाठी आला? दवाखान्यासाठी चालतो सर. आम्ही दवाखान्यासाठी आईला घेऊन आलतो. अजून गाडी नाही, काही नाही, काहीच नाही. अच्छा, आईला घेऊन ते दवाखान्याच्या कामासाठीच आले होते पण 2-3 तास झाला अजून त्यांना बस मिळाली नाही. विद्यार्थी रोज प्रवास करतात अमरावती वरून. कुठल्या कॉलेजला? गव्हर्नमेंट ऑफ इंजिनिअरिंगला तुम्ही शिकता. रोज प्रवास करता बस? हाँ, अपडाउन करता. रोज अपडाऊन. कुठल्या गावावरून अपडाऊन? परतवाड़ा. थोडंसं सांगा. परतवाड़ा से मैं रोज़ अपडाउन करता और रोज़ बस का इशू ही होता है यानी बस टाइम पे नहीं रहती, लेट होती और यहाँ पे आके 1-2 घंटा वेट ही करना पड़ता है. पर अभी आज तो इनका ये है, आंदोलन है, संप है, तो आज कैसे करोगे आप? वेट करेंगे, नहीं तो फिर लास्ट ऑप्शन प्राइवेट बस ही रहता है और मोस्टली फिर जो हमारी पास निकाली है वो मनी तो वैसे वेस्ट जा रहा है.
बसची पास काढली आहे, पण अनेकदा बस उशिरा येते, तो रोजचा वेगळा प्रॉब्लेम आहे. पण आज पंप असल्यामुळे त्यांना त्याचा पण फायदा घेता येत नाही, म्हणजे त्या पासचे पण पैसे वाया जातात. अनेक विद्यार्थी आहे जे रोज बसनी प्रवास करून आपलं शिक्षण पूर्ण करतात, अमरावतीसारख्या ठिकाणी ते शिक्षणाला येतात. अशा अनेक व्यथा आहेत इथल्या सगळ्या प्रवाशांच्या. मंडळी, आज सकाळी 5:30 वाजतापासून अमरावती एस टी आगारातून बसेस सुटलेल्या नाहीत. तुम्ही बघू शकता हा संपूर्ण परिसर अगदी खाली आहे. इथे अगदी तुरळक, ज्या काल कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं काहीच अगदी एस टी बसेस तुम्हाला इथे दिसत आहेत. जवळपास पूर्ण आगार हे रिकामं झालेलं आहे. पण या ठिकाणी काही प्रवासी इथे बसची वाट बघताना दिसत आहेत. पण हा संप अजून किती काळ चालेल? आजच हा संप सुरू झालेला आहे. हा बेमुदत संप चालणार आहे असं कर्मचाऱ्यांचं, त्यांच्या संघटनेचं म्हणणं आहे. उद्या मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली आहे, त्यानंतरच तोडगा निघेल. पण तोपर्यंत तरी प्रवाशांना आपली काहीतरी वेगळी सोय करावी लागणार आहे. इथे काही मंडळी आहेत, एक स्टुडंट इथे दिसते आहेत. ताई, किती वेळापासून तुम्ही बसची वाट पाहतायत? 1 घंट्यापासून. कुठे जायचं आहे तुम्हाला? चांदूर बाजार. चांदूर बाजारला जायचं. जवळपास 1 तास झाला त्या वाट बघतायत, पण त्यांना अजून कुठलीच बस मिळालेली नाही. ती बस येईल का नाही येईल याची शाश्वती नाही. अजूनही काही प्रवासी इथे आहेत. येस, हां बोला. चांदूर बाजारला जायसाठी खूप वरचं वलगाव मार्गे बस पाहतो, अजून मिळालेली नाही. अजून नाही मिळाली. 1 तासाच्या वर झाला मला. तुम्ही बघू शकता 1 तास 2 तास झाले आहेत. मंडळी, चांदूर बाजार अगदी जवळ आहे, पण तिथल्यासाठी पण बस त्यांना मिळत नाही आहे. इथे काका आहेत. काका, किती वेळ झाला बसची वाट बघताय? कुठे जायचं आहे तुम्हाला? 1 घंटा झाला. 1 तास झाला. 1 तास झाला, अजून मिळालेली नाही. काही शक्यता नाही आज बस. अमरावती आगारातला हा परिसर, जिथून नागपूरच्या बसेस दर 10 मिनिटाला सुटतात असं म्हटलं जातं, पण आज इथे एकही बस नाही. या सगळ्या प्रवाशांना नागपूरला जायचं आहे. पण आत्ताच एक काका इथे बोललेत की इथे नागपूर बसेस बंद असल्यामुळे दुसरी कुठली 4 व्हीलर किंवा खाजगी बस मिळते का असं त्यांचं म्हणणं आहे. काकू, किती वेळ झाला तुम्ही इथे बसला आहात? अर्धा तास झाला. कुठे जायचं आहे? नागपूरलाच जायचं आहे. पण आता आज संप आहे, तर काय काय व्यवस्था तुम्ही केलेली आहे? आता गेलेत पाहायला काही मिळते का वाहन, 4 व्हीलर वगैरे. अर्धा तास झाला त्या बसलेल्या आहेत. कुठलं वाहन दुसरं मिळते आहेत का? त्यांचे घरचे गेलेले आहेत. काकू, काय सांगाल, किती वेळ बसला इथे? आता 1 तास झाला आम्हाला बसून. पण आज तर संप आहे, आज बस येणारच नाही. सावनेरला जायचं आम्हाला. सावनेरला जायचं. नागपूर सावनेर. पण आज काका संप असल्यामुळे बस येणार नाही. मग आता दुसरी काय व्यवस्था केली तुम्ही? मग आता वापस घरी अमरावतीला वापस जाणार. जवळपास 1 तास झाला त्या बसलेल्या आहेत, पण सावनेरला जायचं आहे. तर शेवटी आहे तिथेच त्या नातेवाईकांकडे ते परत जायचं म्हणतायत. असे अनेक प्रवासी आहेत. आजोबा आहेत इथे उभे. आजोबा, सकाळी किती वेळ झाला? कुठे जायचं आहे? इथं चालू. कोणत्या ठिकाणी चालले? इथं दवाखान्यात आलो. इथं झाले अमरावतीत? मग आता वापस कसं जाणार? आज संप आहे. आज संप उद्या दवाखान्यासाठी आजोबा पोचले खरी अमरावतीला, पण आज परत जाणं शक्य नाही असं म्हणतायत. तेव्हा उद्या ते परत जातील त्यांचं दवाखान्यांचं काम करून. काका बोला. 2 तासापासून बसलो आहे मी. ती नागपूरसाठी पण बस नाही आहे. आज बस येणारच नाही आहे. इन्क्वायरी ऑफिसला चौकशी केली तर ते म्हणतात का आता काही टायमिंगचं काही नक्की नाही आहे, कधी येईल कधी जाईल. म्हणजे का बसले राहायचं इथे आम्ही. पण कर्मचाऱ्यांचा संप आहे काका आज, आणि कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी अडलेले आहेत. त्याच्यामुळं त्यांचं म्हणणं आहे की आज बस सुटणार नाही. त्यामुळे तुम्हाला दुसरी कुठली व्यवस्था करावी लागेल. आता काय करावं, आता बघू आता काय होते ते पुढचं. आता इथे लागणार नाही तर मग दुसरी व्यवस्था पाहावं लागेल आम्हाला. मंडळी, असे अनेक आहे प्रवासी ज्यांना कुणाला सावनेर, कुणाला नागपूर, कुणाला इतर ठिकाणी जायचं आहे. दवाखान्यासाठी इथे पोचलेत. काही लोकांचं दवाखान्याचं काम झालं, पण जे जाऊ शकत नाही आहे इथे पोचलेले परत कसं जायचं या विवंचनेत अडकलेले आहेत. हा संप किती काळ चालेल हा येणारा काळच ठरवेल. अतुल चव्हाण, मंडल न्यूज.